नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला चिया पिकाबद्दल व चिया शेतीबद्दल अगदी थोडक्यामध्ये माहिती देणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, मी ज्या शेतामध्ये बसलेलो आहे, हे माझं स्वतःचं प्रायोगिक तत्त्वावरती मी यावर्षी 1 एकर क्षेत्रावरती चियाची लागवड केलेली आहे. तर चला तर मग याची सुरुवात करूया. सध्या वातावरणामध्ये होणारे दिवसेंदिवस होणारे बदल आणि आपल्या पारंपरिक पिकांना जो काही शेतीमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नवनवीन पिकांकडे वळलं पाहिजे. यामुळे यावर्षी मी रब्बी हंगामामध्ये चिया पिकाची निवड करून 1 एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावरती लागवड केलेली आहे. आपण बघू शकता, याची जी पेरणी आहे ही आपण आपलं सोयाबीन निघाल्यानंतर म्हणजे रब्बी हंगामामध्ये करू शकतो. एकंदरीत ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण या पिकाची पेरणी करू शकतो. पेरणीसाठी आपल्याला 1.5 ते 2 किलो एकरी बियाणे याचे लागते. याची पेरणी आपण ही आपल्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने करू शकतो. फक्त त्याची आपल्याला व्यवस्थित सेटिंग करून घ्यावी लागेल. चिया हे बियाणं खूप छोटं असतं. पेरणीचं जे अंतर आहे, 2 ओळीतील अंतर साधारणतः 45 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर हे 30 सेंटीमीटर एवढं आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. त्यानंतर याचं जे या पिकाला कुठल्याही प्रकारच्या फवारणीची गरज नाही किंवा तसं याच्यावरती सध्या आपल्या वातावरणामध्ये हे पीक नवीन असल्यामुळे याच्यावर कुठलाही रोग, कीड याचा प्रादुर्भाव सध्या तरी होताना आपल्याला दिसत नाही. तसेच जे रानटी जनावरं आहेत, याचाही त्रास सध्या तरी या पिकाला होताना दिसत नाही आहे. याचं पाण्याचं जर आपण नियोजनाचा विचार केला, तर याला एकंदरीत 6 ते 7 पाण्याची आवश्यकता असते. आपल्या जमिनीच्या याच्यानुसार आपण याला एक तर 10 किंवा 15 दिवसांच्या किंवा 8 दिवसाच्या इंटरवलने पाणी देऊ शकतो. याच्या लागवडीसाठी जमीन जी आहे ही पाण्याची निचरा होणारी जमीन उत्तम. याचं एकंदरीत जे उत्पादन आहे, एकंदरीत जवळपास कमीत कमी 5 क्विंटल जास्तीत जास्त 8 क्विंटलपर्यंत याचं एकरी उत्पादन होतं. आणि याच्या जर बाजारभावाचा जर आपण विचार केला, तर साधारणतः मागच्या वर्षी 8-9 हजारापासून तर 22,000 पर्यंत याचे दर आहेत. आणि मार्केटचा जर विचार केला, तर याचं सर्वात मोठं मार्केट मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यामध्ये आहे. तसेच महाराष्ट्रातील वाशिम, अकोला इथे याचं मार्केट आहे किंवा इतरही कुठेही मार्केट असू शकतं. तर व्यक्तिगत आपण जर विचार केला, पारंपरिक पिकाला जर आपल्याला पर्यायी पिकं जर बघायची असतील, तर चिया हे याचं एक सर्वोत्तम उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मला याचं किती उत्पादन होतं, यावरती मी माझा दुसरा व्हिडिओही आपल्याला नक्कीच देईल. आपणही आपल्या शेतीमध्ये अशा नवनवीन पिकांची लागवड करावी आणि जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवावा. अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण आमच्या शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चिया शेतीबद्दल आपले जर अजून काही प्रश्न असतील, तर आपण आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.